नवापूर कृषी बाजार समितीत अविश्वास प्रस्ताव बारगळला। सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाला पुनश्च मिळाले बळ। विसरवाडी नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव गणपूर्ती अभावी बारगळल्याने समितीतील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। एका वर्षातील दुसरा अविश्वास प्रस्ताव निष्फळ ठरल्याने सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सभापतींच्या नेतृत्वाला पुन्हा बळ मिळाले आहे। बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी सध्या एक जागा रिक्त असून एका सदस्याचे निधन झाल्याने प्रभावी सदस्य संख्या कमी झाली होती। 13 सदस्यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 2 जानेवारी 2026 रोजी बाजार समिती कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली। मात्र सभेसाठी देण्यात आलेल्या 30 मिनिटांच्या अवधीमध्ये केवळ 2च सदस्य उपस्थित राहिल्याने आवश्यक गणपूर्ती पूर्ण झाली नाही। त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 23 अनुसार विशेष सभा तहकूब करण्यात आली आणि अविश्वास प्रस्ताव आपोआप रद्द ठरला। अविश्वास प्रस्ताव बारगळताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व समर्थकांनी बाजार समिती आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। या घडामोडीमुळे सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झालाय। विसरवाडी येथे हे वृत्त धडकताच येथील कार्यकर्त्यांनी दीपेश गावित यांच्यासह फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला। NH जाधव, नजरबाज न्यूज, विसरवाडी।